कुपोषणामुळे बालकांचे बळी जात असताना केवळ आश्रमशाळेतील हलगर्जीपणा एका चिमुरडीच्या जीवावर बेतता बेतता वाचला। नाशिक जिल्ह्यामध्ये पेठ तालुक्यामधल्या वांगणी इथल्या निवासी आश्रमशाळेमध्ये काय घडलं पाहूयात यावरचा हा खास रिपोर्ट। आदिवासी आश्रमशाळेचा भोंगळ कारभार, लहानगीच्या डोक्यातली जखम चिघळली, खोल जखमांमध्ये आळ्या, ना शिक्षकांचं लक्ष ना वैद्यकीय तपासणी। नाशिकमधल्या वांगणी आश्रमशाळेतलं भयंकर वास्तव। आदिवासी मंत्री सावरा साहेब, पहा काय चाललंय तुमच्या खात्यात। ही आहे वांगणीतल्या आश्रमशाळेतली मीना रामदास मोहंडकर। या निवासी शाळेत ती पहिलीच शिकते। मीनाच्या डोक्यात एक जखम झाली, ती जखम मोठी होत गेली आणि त्यात अक्षरशः जंतू तयार झाले। हा त्रास ती सहन करताना तिच्या या जखमांकडे आणि वेदनांकडे कुणीही लक्ष दिलं नाही, त्यामुळे मीना सदैव विव्हळत असायची। स्वयंपाक्याच्या हाताखाली काम करणाऱ्या एका महिलेच्या हे लक्षात आलं आणि त्यांनी मीनाला पेठच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणलं। ड्रेसिंग करतानाही या मुलीला जीव घेण्या वेदना होत होत्या, इतक्या की उपस्थित डॉक्टर आणि रुग्णांचे डोळेही पाणावले। पोरगी दवाखान्यात पाठवली। एक मी तिला विचारलं तर मी म्हणे स्वयंपाकी आहे, इथे शिक्षक नाही, वार्डन नाही, इथे कर्मचारी नाही किंवा इथे शिपाई नाही, कोणीतरी घेऊन आला असताना। इथे कोणाचं दुर्लक्ष आहे? सगळ्यांचंच दुर्लक्ष आहे। आदिवासींची मुलं शिकली नाही तरी चालेल, त्यांना कुठल्याही व्यवस्था किंवा अन्न मिळालं नाही तरी चालेल, त्यांना पुरेसा कपडा नाही मिळाला तरी चालेल, पण आमची ही संस्था चालली पाहिजे आणि याच्यावर आम्ही उभे राहिलो पाहिजे, एवढंच ह्या लोकांचं म्हणणं म्हणजे दृष्टिकोन आहे। वांगणीतील निवासी आश्रमशाळेतील 1ली ते 10वी पर्यंतचे 600 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 250 विद्यार्थी निवासी आहेत, पण त्यांची काळजी घेण्यासाठी इथं कुणीही नाही, कारण अधीक्षक, अधीक्षिका, चौकीदार अशी पदं मंजूर असूनही भरलेली नाही। त्यामुळे शिक्षक जमेल तितकं लक्ष देतात आणि म्हणूनच मीनाच्या डोक्यातली जखम मोठी होऊ नये तिच्याकडे सर्वांचंच दुर्लक्ष झालं। दरम्यान मीनाच्या डोक्यात फंगल इन्फेक्शन झाल्याचा डॉक्टरांचा अंदाज आहे। खरं तर निवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी होणं गरजेचं असतं, पण जिथं रिक्त पदच भरली जात नाहीत तिथं वैद्यकीय तपासणी कसली होणार? आदिवासी मंत्री विष्णू सावरा साहेब उशिरा का होईना पण आता मीनावर उपचार सुरू झालेत, पण वेळ गेलेली नाही। आता तरी रिक्त पदं भरा, अन्यथा हीच रिक्त पदं इतर विद्यार्थ्यांच्या जीवावर उठू शकतात। किरण गोटूर, जय महाराष्ट्र, नाशिक।